नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण कोणीच कुणाचं नसतं ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। बऱ्याच वेळा आपण एखाद्यावर मनापासून जीव लावतो, त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो, पण ज्या वेळेस त्या व्यक्तीची आपल्याला खरी गरज असते ना, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला साथ देत नाही। कुणाला कितीही आपलं माना, शेवटी कळतं कोणीच कुणाचं नसतं। आज आपण अशीच एक कथा बघणार आहोत। एक मुलगी होती, तिला नेहमी आनंदात राहायला आवडायचं, नेहमी दुसऱ्यांना मदत करायची। तिला नेहमी असं वाटायचं की कोणीसुद्धा आपल्यामुळे दुःखी होता कामा नये। खूप आनंदी आणि मजेशीर जीवन ती जगायची। एक दिवस तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो। तो सुद्धा स्वभावाने खूप चांगला होता। दोघांच्या मध्ये खूप छान मैत्री निर्माण होते। दोघांचे स्वभाव सारखेच होते। त्याच्यावर घरच्यांच्या खूप जबाबदाऱ्या होत्या। दोघे पण एकाच ठिकाणी जॉब करत होते। ऑफिसमध्ये सुद्धा दोघांचं खूप जमायचं। सगळेजण त्यांना लव्हबर्ड्स म्हणून बोलवायचे। दोघांच्या मध्ये खूप छान मैत्री फक्त होती, प्रेम नव्हतं। पण सगळ्यांना असं वाटायचं की दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, कारण नेहमी दोघे एकत्र असायचे, म्हणून त्यांना लव्हबर्ड्स बोलायचे। एक दिवस तिला खूप चांगलं स्थळ येतं। बघण्याचा कार्यक्रम फिक्स होतो। ती गुलाबी रंगाची साडी नेसून खूप छान तयार होते। कार्यक्रम सुरू होतो। ती सगळ्यांसाठी गरमागरम पोहे आणि चहा घेऊन येते। ती दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे सगळ्यांना ती लगेच पसंत येते। तिला सुद्धा बघायला आलेला मुलगा खूप आवडतो। दोघांचं पण लग्न चांगला मुहूर्त बघून त्या तारखेला ठरवतात। त्या मुहूर्तावर दोघांचं सुद्धा लग्न होतं। लग्नात ती आपल्या मित्राची ओळख नवऱ्याला करून देते। अगदी थाटामाटात दोघांचं लग्न होतं। लग्नानंतर काही दिवस ती ऑफिसला जात नाही, म्हणून एक दिवस तिचा मित्र तिच्या घरी येतो आणि तिला विचारतो, खूप दिवस झाले, तू ऑफिसला का नाही आली? लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत, आता तरी ऑफिस जॉईन कर। ती त्याला बोलते की मी लवकरच ऑफिस जॉईन करणार आहे आणि तू उभा का आहेस, ये ना बस, मी तुझ्यासाठी चहा करते। त्याचं घरी येणं तिच्या नवऱ्याला आवडत नाही। ती त्याच्यासाठी चहा बनवते। चहा पिताना त्यांच्यामध्ये खूप गप्पा गोष्टी मज्जा मस्ती होते, कारण दोघांचा स्वभाव खूप मनमोकळा होता। पण तिच्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही, त्याला खूप राग येतो। तिचा मित्र गेल्यानंतर लग्ना अगोदरचे फोटो सगळे बघत होते। त्या फोटोमध्ये तिचा आणि तिच्या मित्राचा एकत्र फोटो होता। तो बघून त्याला आणखीनच जास्त राग येतो। त्याला असं वाटतं की त्या दोघांचं काहीतरी आहे, पण तसं काहीच नसतं। ते दोघे फक्त मित्र असतात। काही दिवसांनी ती ऑफिस जॉईन करते। कधी कधी ऑफिसमध्ये बराच वेळ झाला तर तिचा मित्र घरी सोडायला यायचा। हे बघून तिच्या नवऱ्याची चिडचिड होऊ लागली होती। तिला समजत नाही की आत्तापर्यंत एवढा चांगला वागणारा माणूस अचानक चिडचिड का करू लागला आहे। ती खूप वेळा त्याला विचारण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला काहीच उत्तर देत नाही। दररोज ती ऑफिसमधून घरी आली की तिचा मोबाईल नेहमी तो चेक करू लागला होता। एक दिवस ही गोष्ट तिच्या लक्षात येते, तेव्हा ती त्याला खडसावून विचारते, काय चाललंय तुमचं? कितीतरी दिवस झाले मी बघते तुमची चिडचिड सुरू आहे आणि मी कामावरून आल्यानंतर तुम्ही माझा मोबाईल का चेक करता? काय प्रॉब्लेम आहे? जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता, पण अशी चिडचिड करू नका। तेव्हा तो तिला बोलतो की तुझं आणि तुझ्या मित्राचं काय चालू आहे? हे ऐकताच तिला खूप राग येतो आणि ती बोलते, तुम्ही असं का बोलता? आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे। आम्ही खूप वर्षापासून एकत्र काम करतो। पण तिचं म्हणणं त्याला पटतच नाही। तो फक्त तिला एवढेच म्हणत असतो की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे, मला माहिती नाही। ती त्याला भरपूर समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्याला समजतच नाही। त्या दोघांच्या मैत्रीच्या नात्याला त्याने एक वेगळंच नाव दिलं होतं। त्या दिवसानंतर ती खूप गप्प राहू लागली होती।
ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या मित्राशी बोलणं कमी करते. त्याच्याशी सुद्धा ती जास्त बोलत नाही. एक दिवस तो तिला विचारतो, काय झालं आहे? तू अशी गप्प गप्प का राहतेस? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ती आपल्या मित्राला सांगते की माझ्या नवऱ्याने आपल्या दोघांच्या मैत्रीला एक वेगळंच नाव दिले आहे. त्याला असं वाटतं की आपल्या दोघांचं काहीतरी आहे. तो तिला बोलतो की ठीक आहे, असं असेल तर मीच त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो की आमच्या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही. एक दिवस तिचा मित्र तिच्यासोबत घरी येतो आणि तिच्या नवऱ्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या दोघांमध्ये तसं काहीसुद्धा नाही. आमच्या दोघांची फक्त खूप चांगली मैत्री आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तिच्या नवऱ्याला त्या दोघांचं सुद्धा म्हणणं काही केल्या पटत नाही. त्याचं फक्त एकच म्हणणं असतं की तुमच्या दोघांचं काहीतरी आहे. त्याच्या अशा बोलण्याने त्या दोघांना सुद्धा खूप राग येतो आणि शेवटी ते दोघे पण असे बोलतात की तुम्हाला असं वाटतं ना की आमच्या दोघांच्यामध्ये काहीतरी आहे, तर ठीक आहे. तुला वाटतं ना तर तसं आहे. आमच्या दोघांमध्ये प्रेम आणि आम्ही दोघेसुद्धा लग्न करणार आहोत, असं बोलतात आणि रागाने दोघेसुद्धा तिथून निघून जातात. दोघेसुद्धा रागारागाने बाहेर पडून एका शांत ठिकाणी जाऊन बसतात. तिचा मित्र तिला बोलतो की अशा नात्याला काय अर्थ आहे जिथे विश्वासच नसेल. तिला नवऱ्याने दाखवलेल्या अविश्वासामुळे खूप वाईट वाटतं. तिला असं वाटतं की कितीही कुणालाही जीव लावा, पण या जगात कुणीच कुणाचं नसतं. ती आपल्या मित्राची समजूत काढून घरी पाठवते, कारण आपल्यामुळे त्याच्या आयुष्यात विनाकारण दुःख येऊ नये असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती त्याला घरी पाठवते. त्या ठिकाणी एकटीच बसून ती खूप रडते. ज्याच्यावर मी एवढा जीव लावला, त्याच्यावर मी एवढं प्रेम केलं, त्यांनी शेवटी माझ्यावर असे आरोप केले. तिला ते आरोप सहन होत नाही आणि ती शेवटी आत्महत्या करते. एखाद्यावर आरोप करणं खूप सोपं असतं, पण ज्या व्यक्तीवर आपण आरोप करतो त्या व्यक्तीच्या मनाला कितीतरी वेदना होतात. मग सरते शेवटी त्या व्यक्तीची सहनशीलता जेव्हा संपते ना, तेव्हा ती व्यक्ती असं काहीतरी पाऊल उचलते. आज खूप दिवसांनी मन भरून रडावं वाटलं. मनातलं सारं दुःख डोळ्यांद्वारे मोकळं करावं वाटलं, कारण कोणाला कितीही जीव लावा, कोणीच कोणाचं नसतं. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.